आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीनेही उडी घेतली आहे। मुंबईमध्ये आज सकाळपासून 15 ठिकाणी छापेमारी झाली आहे। मुंबईतल्या वरळी परिसरात असलेल्या केतन कदम या आरोपीच्या लोटस कोर्ट इमारतीत सकाळी 7 वाजता ईडीचे 8 अधिकारी दाखल झाले। त्यांच्या वतीने कदम यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आज सकाळी 7 वाजल्यापासून मुंबईतल्या अनेक ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं रेड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। साधारणपणे 15 ठिकाणी या रेड सुरू आहेत। मी सध्या लोटस कोर्ट या बिल्डिंग जवळ आहे। ही केतन कदम यांची रहिवासी निवासस्थान या ठिकाणी आहे। केतन कदम पहिल्या फ्लोअरला या बिल्डिंगमध्ये राहतात आणि आज सकाळी 7 वाजताच त्यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वीच केतन कदम आणि जोशी नावाचे एक व्यक्ती आहे, या दोघांनाही इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या वतीने अटक करण्यात आली होती आणि मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांचा कुठेतरी हस्तक्षेप आहे। 65 कोटींपेक्षा सुद्धा या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यासाठी त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या वतीनं जामिनासाठी देखील प्रयत्न करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र अजूनही त्यांना जामीन मिळालेला नाही। दोघंही कोर्टमध्ये आहेत। हे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आता ईडीनं देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। खरं तर या प्रकरणामध्ये अनेक मोठी नावे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही दिवसांपूर्वीच अभिनेता दिनो मोरिया याची देखील साधारणपणे 8 ते 9 तास चौकशी झाली होती आणि आता या प्रकरणामध्ये ईडीने हस्तक्षेप केल्यानंतर पुन्हा या सर्व मंडळींना बोलवण्यात येते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या तरी केतन कदम यांच्या घरी साधारणपणे 10 ते 15 अधिकारी पोहोचलेले आहेत। त्यांच्या या 2 गाड्या सकाळी 7च्या सुमारास या ठिकाणी पोहोचल्या आणि हे 8 ते 9 अधिकारी जे आहेत ते केतन कदम यांच्या घरी सध्या छापेमारी करतायत। साधारणपणे 15 ठिकाणी मुंबईतल्या 15 ठिकाणी या छापेमारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या संबंधित वाहन चालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना याबाबतची काही माहिती नाहीये। परंतु एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार केतन कदम आणि जोशी नावाची एक व्यक्ती आहे, या दोघांच्या घरी सध्या रेड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई।